पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सूत हनुमान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ। अक्कलकोटच्या परिसरामध्ये गणेशबाग, खासबाग, फत्तेबाग, शहागंजबाग, मोतीबाग व थडगेबाग अशा अनेक उद्याने होती। या सर्व उद्यानामध्ये असलेल्या चिरेबंदी विहिरीमध्ये पाऊस न पडल्यामुळे पाणी आटले होते। अक्कलकोटचे सगळे प्रजाजन पाण्या वाचून हवालदिल झाले होते। त्या सर्वांनी श्री स्वामींना साकडे घातले। तेव्हा स्वामी समर्थ त्वरेने खासबागेकडे गेले व विहिरीच्या काठावर उभे राहून त्यांनी वेदामधील काही मंत्र म्हटले। त्यानंतर त्यांनी विहिरीमध्ये हरभरे फेकले। विहिरीचे पाणी किडे पडल्याने दूषित झाले होते, परंतु हरभरे पडताच ते पाणी अतिशय शुद्ध, स्वच्छ व निर्मळ झाले। पुढे महिनाभरातच बराच पाऊस झाला। तेव्हापासून खास बागेला विपुल पाणी असते। मुरलीधराच्या देवळाजवळील साखर बावजवळ बसलेल्या श्री स्वामींच्या दर्शनासाठी हैदराबादचा एक यवन शिपाई आला। त्याच्या मनामध्ये छळ कपट होता आणि त्या कपट बुद्धीने तो स्वामी समर्थांना म्हणू लागला, हे स्वामी, मला मुंबईला जायचं आहे, परंतु माझ्या खिशामध्ये एक देखील पैसा नाही। स्वामी समर्थांनी त्याची लबाडी ओळखली आणि स्वामी समर्थ म्हणू लागले, का रे लबाडा, तुझ्या खिशामध्ये 15 रुपये आहेत आणि तुझ्या गाठोड्यामध्ये सोना आणि चांदी आहे। हे ऐकल्याच्या नंतर तो खजील झाला। त्यानं मान खाली घातली आणि मग आपलं गाठोडं सोडून त्यानं ते सोनं चांदी आणि आपल्या खिशातले पैसे दाखवल्याबरोबर सर्वांना अतिशय आश्चर्य वाटू लागलं। आणि मग तो मात्र अतिशय दीन होऊन मान खाली घातलेली आहे आणि पश्चाताप झालेला आहे। पश्चाताप होऊन स्वामी समर्थ लीलेचं अद्भुत असं आश्चर्य वाटलं। तो यवन, तो मुसलमान म्हणू लागलेला आहे, हे स्वामी राजा, आपण प्रत्यक्ष खुदा, अल्लाह, इलाही, रहिमान आपणच आहात। सर्व अन्याय माझे आईनं लेकराचे अन्याय क्षमा करावे तसे माझे क्षमा करा। आम्ही प्रापंचिक स्वार्थी आहोत, अज्ञानी आहोत, कपटी आहोत, छल करणारे आहोत। आम्ही परमेश्वराचं हे अलौकिक महिमा देहाभिमान बाळगून मदांध होऊन जाणला नाही। आणि मग स्वामी समर्थ त्या यवनाला, त्या मुसलमानाला म्हणू लागलेले आहेत, तू आता मुंबईला जा, तुझं कार्य हे पूर्ण होईल। असं म्हणून स्वामी समर्थांनी उदार अंतःकरणाने त्याला माफ केले। बडोद्याची काही मंडळी कार्तिक स्वामीच्या दर्शनासाठी निघाली होती। वाटेत अक्कलकोट आल्यामुळे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी ही सगळी मंडळी रेल्वे स्टेशनवरती उतरली। स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं आणि स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन जाऊ लागले। मात्र स्वामींनी त्यांना जाण्याची परवानगी दिली नाही। हे पाहून त्यांच्यातील रामशास्त्री डोंगरे हे विचारामध्ये पडले। त्यांना कार्तिक स्वामींच्या दर्शनाची उत्कंठा लागलेली होती, मात्र स्वामींनी जाण्यास परवानगी दिली नाही। त्याच्यामुळे ते हिरमुसले आणि तिथंच मुक्काम केला। मात्र पुढं
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ते स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी गेले असता त्यांना स्वामींच्या जागी साक्षात कार्तिक स्वामींचे दर्शन घडले. हे पाहून रामशास्त्री अतिशय आनंदाने स्वामी चरणाशी लीन झाले व पुढे अक्कलकोटास 2 वर्ष मुक्काम केल्यानंतर स्वामींची आज्ञा झाल्यानंतर ते बडोद्याला परतले. कोल्हापूरजवळील बावडे गावच्या दत्तात्रेय शास्त्री साधले या कराडे ब्राह्मण विद्वान गृहस्थ आणि या साधले गुरुजीवर श्री स्वामी समर्थांची कृपादृष्टी होती. साधले गुरुजी पुढे स्वामी समर्थांच्या आज्ञेवरून बार्शीला आले व पुराण सांगू लागले. कालांतराने ते स्वामींच्या कथा पुराणातून सर्व दूर पोचवू लागले व बावडेकर पुराणिक म्हणून ख्यात कीर्ती पावले. हरिभाऊ उर्फ स्वामीसूत या महान स्वामी भक्ताचा उल्लेख याच कथेमध्ये सांगितला गेलेला आहे. मुंबईला नगरपालिकेच्या कचेरीमध्ये नोकरी करणाऱ्या हरिभाऊच्या कानावर श्री स्वामी समर्थांची कीर्ती पोहोचली. तात्काळ त्यांनी अक्कलकोट गाठले व स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. श्री स्वामींनी त्याच्यावरती पूर्ण कृपादृष्टी ठेवली. इतकेच नव्हे तर त्यांना आत्मलिंग पादुकाही दिल्या व प्रपंचाचा त्याग करून भजन करीत जा असेही सांगितले. हरिभाऊंनी सर्व संसार लुटून श्री स्वामी समर्थांची भक्ती केली. मुंबापुरीला स्वामींची कीर्ती वाढवली. हरिभाऊंनी खऱ्या अर्थाने श्री स्वामी समर्थांनी दिलेली स्वामीसूत ही पदवी सार्थ केली. मुंबईमध्ये राहणारे सारस्वत ब्राह्मण सद्गृस्थ ज्यांचं नाव बळवंतराव भेंडे होतं, ते खाजगी सावकारी नोकरी करत असत. त्यांना क्षीण असा रोग झाला, विकार जडला. ऐन तारुण्यामध्ये त्यांना व्याधी झाली. पुष्कळ उपाय करून थकले. पुणे शहरामध्ये जाऊन राहिले. पुष्कळ औषधोपचार घेतला पण थोडा देखील गुण आला नाही. तेव्हा कित्येक गृहस्थांनी त्यांना सांगितले की तुम्ही अक्कलकोटला जाऊन या, अवतारी पुरुष श्री स्वामी समर्थांचं दर्शन घ्या, म्हणजे तुम्हाला आराम वाटेल. ते ऐकून बळवंत भेंडे आत्महिताचा विचार करून आपल्या आईला बरोबर घेतलं आणि अक्कलकोटला पोचले. कर्जाळकराच्या वाड्यामध्ये उतरले. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भेंडे गेले. त्यावेळेला स्वामी समर्थ खास बागेमध्ये बसलेले होते. तेथे नारळ अर्पण करून बळवंतांनी लोटांगण घातले. हे तारक जगदीश्वर असं म्हणून वंदन केलं. त्यांची सुंदर अशी तेजस्वी मनोहर ती कांती पाहिली, शरीर पाहिलं आणि हा प्रत्यक्ष महेश्वर जगाचा उद्धार करण्यासाठी नरवेशाने अवतरलेले आहेत असं बळवंत भेंडे म्हणू लागले. मग दुसऱ्या दिवशी स्नान करून पूजा साहित्य सगळं घेऊन भेंडे खास बागेमध्ये जाऊन स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं, वंदन केलं. पूजाधिक सर्व यथासांग झाल्याच्या नंतर परमपुरुष परमात्मा त्या भेंड्यांना त्यांनी श्रीफळ प्रसाद म्हणून दिला आणि प्रसन्न होऊन तुला आरोग्य प्राप्त होईल असं सांगितलं. स्वामी समर्थांचं आशीर्वचन की तू आता परत जा आणि तुझ्या स्वतःच्या घरी सुखानं राहा. फुलांचा हार प्रसाद म्हणून बळवंताला प्राप्त झाला आणि मग बळवंत आणि त्याची आई निघण्याचा विचार करू लागले. परंतु बळवंताच्या आईच्या मनामध्ये असा विचार आला की आपण आता इथून श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये जावं आणि तिथं पांडुरंगाचं दर्शन घ्यावं. मग आंब्याच्या झाडाखाली त्या काळी श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह
गुरुमाऊली श्री स्वामी समर्थ बसलेले होते. त्या बळवंताच्या आईचा शुद्ध भाव जाणला आणि मग दोन्ही हात कमरेवरती ठेवून सगुण घनश्याम सुंदर मूर्ती श्री पांडुरंग विठ्ठल स्वरूप त्या दोघांना दाखवलं. साक्षात पांडुरंग विठ्ठल मूर्ती पाहिली. दोघांचंही अतिशय समाधान झालं. भेंडेच्या आईचं मन अतिशय संतुष्ट झालं. सामर्थ्यातिशय स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन त्यांना आनंद झाला. नंतर ते गाणगापूरला जाऊन देवदर्शन नैवेद्य आटोपून पुण्याला येऊन शुभ व्रत निवेदन केलं आणि भेंडे मुंबईला परत गेले. यजमानाच्या आज्ञेनुसार पूर्ववत त्यांना नोकरी प्राप्त झाली. रोगमुक्त असं दृढ शरीर स्वामी समर्थांच्या कृपेनं मिळालं. हे रामचंद्र केरो भेंडे गृहस्थाश्रमी परमार्थयुक्त वर्तन करू लागले, परोपकार करू लागले आणि स्वामीच्या कार्यासाठी आळस न करता भक्ती करू लागले. देवदर्शन संपताच भगवत चरित्र वेदाचं श्रवण करायचं असा असणारा बळवंत भेंडे यांचा रोजचा नित्यक्रम चालू झाला. श्री गुरु स्वामी समर्थांची ज्याच्यावरती कृपा होईल त्याला चारी पुरुषार्थ प्राप्त होतील. त्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता राहणार नाही. असं श्री गुरुलीलामृत अपार आहे. श्रवण पठण केल्याच्या नंतर सर्व सिद्धी प्राप्त होतात आणि तेच श्रोत्यांनी आदरयुक्त अंतकरणानं श्रवण करावं. स्वस्ति श्री गुरुलीलामृत वेदोपनिषदार्थ सारमथित ब्रह्मनिष्ठ वामन विरचित सप्तत्रिंशतितमोऽध्याय गूढः इति श्री गुरुलीलामृते गुरुशिष्य संवादे सप्तत्रिंशतितमोऽध्याय गूढः. श्री स्वामी समर्थ पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसूत हनुमान की जय. उमापति महादेव की जय.